नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला आपण इथे बघतोय की अजूनही कला आणि अद्वैत म्हणजे अद्वैत तोच विचार करतोय। कला इथे अद्वैतला म्हणते, सकाळच्या मिठीमुळे आपण जे तू आज अस्वस्थ होतोयस का, आपण आपल्यामध्ये काही झालं नसेल ना असं, आणि ती इथे विचारते म्हणजे सरोज मॅडमनी आपल्याला असं बघितलं म्हणून तू पॅनिक झालायस का। तरी पण तो रडतो, तू चूप बसलं ना, चूप बस म्हटलंय ना मी तुला, तू जा ना। मी काय त्याला, अरे पण चर्चा, अरे कसली चर्चा करायची तुला या गोष्टीवर, जा तू असं म्हणून कलाला शेवटी त्या अद्वैत पाठवून देतोय बरं का। आणि कला इथे घरामध्ये निघून जाते आणि बिचारा अद्वैत इथे टेन्शन घेऊन बसलाय। मूर्ख मुलगी, चर्चा कसली करते, सकाळी आम्ही अशा अवस्थेत होतो म्हणजे काही रात्रीत काही असा तो विचार करतोय। तर इकडे तोपर्यंत सरोज आत येते, सरोजच्या पाठीमागून कला येते, आली गा आपली पोरं असं म्हणून ते आबा म्हणतात। अद्वैत, कला, मग अद्वैतला बस इथं म्हणतात आणि मग इकडे कला तिच्या आईजवळ जाते, अगं कधीपासून वाट बघत होतो तुझी वगैरे असं इथे म्हणतात। सगळं छान असं बोलणं चालू आहे यांच्यामध्ये। आबा म्हणतात, तुम्ही दोघं ठीक आहे सा नवा, आमचा जीव इथे टांगणीला लागला होता। अद्वैत, तर अद्वैत इथे डोकं धरूनच बसलाय बरं का अजून आतमध्ये आल्यानंतर। आणि आबा मात्र इथे प्रेमाने छान चौकशी करतायत, अरे मी प्रश्न काय विचारला, तू उत्तर काय द्यायलास, कारण अद्वैत इथे म्हणतो घेतो पाणी, पण मी विचारलं तुम्ही दोघं ठीक आहे ना, काळजावर तगड ठेवून आम्ही समजे होतो। तर कला लगेच म्हणते की हो आजोबा मी ठीक आहोत। आबा, आम्ही टेन्शन फक्त इथे आपल्यालाच होतं, आपल्यालाच वाटत होतं की हा कामासाठी गेलाय म्हणून, पण तसं नाही, तो मात्र तिथे फिरायला आणि मजा मारायला गेला होता असं आता सरोज ती आपली बडबड चालू करते बघा प्रेक्षकांनो पुढे शेवटपर्यंत। आणि ही होती शेवटपर्यंत तिला उचकवायला, 5 पर्यंत माझ्या मुलाला कामाव्यतिरिक्त काही दिसत नव्हतं आणि आज या मुलीच्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीये असं म्हणून सरोज इथे आता बडबड करते। तर रजनी आणि सगळे बघतायत, आई पण बघतायत कलाच्या, आणि मग हे सगळं ना तिच्यामुळे होतंय असं इकडे सरोज म्हणतात। आणि कला नुसती बघतच उभी राहिली आहे 2 मिनिटासाठी। तर आबा इथे विचारताय, सरोज अगं तू काय बोलायलेस असं म्हणून इकडे आबा इथे सरोजला विचारतात। आणि मग त्याच्यानंतर, अरे माहिती आहे ना ती दोघं कोणत्या परिस्थितीत होती तुला माहिती आहे ना, ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा। मग आई म्हणतात, हे सगळं मला पटतंय ठीक आहे, पण आपण सुखरूप आहोत असं कळल्यानंतर घरी यायला नको का। नाही, पण त्याला तिथे राहायचं होतं, त्या कुठल्या गावकऱ्यांची मुलं म्हणजे कोण कुठली ती गावकरी त्यांच्याकडे पाहुणचार घेतले होते, आपण काळजी करत होतो याचं त्यांना काहीही पडलेलं नव्हतं असं इथे सांगतात। पण गावकऱ्यांची मनं दुखवायची नव्हतं असं या दोघांनीही ठरवलं होतं, त्याची पुरेपूर काळजी घेतली होती या दोघांनी असं इथे सरोज म्हणतीये बरं का। अद्वैत बिचारा डोक्याला हात लावून बसला आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते, अद्वैत आज बिझनेससाठी खूप फिरलाय, अगदी जगभरात फिरलाय, एक्सपॅन्शनसाठी तो खूप जास्त फिरलाय, पण असा आगळ पगडा त्याने कधीच केला नव्हता, जो फक्त ना त्याने या मुलीचमुळे केला आहे असं म्हणून ती इथे कलाकडे बघते आणि अद्वैत डोक्याला हात धरून बसलाय। आणि मग त्याच्यानंतर आता असं सगळं सरोज बडबडतीये तिला। आबा म्हणतायत की तू गैरसमज करून घेऊ नकोस। मग आई म्हणतात, गैरसमज, कुठला गैरसमज हो आबा, आपल्याला जेव्हा या मुलाने फोन केला होता त्यावेळेला त्या एका शब्दाने तरी विचारलं का आपल्या कॉन्ट्रॅक्टचं काय झालं म्हणून, नाही त्यानं त्याबद्दल काहीच विचारलेलं नाहीये। आणि ह्या मुलीला मात्र तिथे फिरायचं होतं, थांबायचं होतं असं तो इथे म्हणाला होता आपल्याला त्या दिवशी, तुम्ही ऐकलंतच ना। नुसतं मी आणि सोहमास इथे पोचलो ना तिथे तर मॅडम अहो तू एक शब्दही बोलू नकोस हा असं इथे खरं सांगतायत। आणि मग त्याच्यानंतर अद्वैत सुद्धा अडवतोय, खरे कशाला उगीच तू असं बोलतेस असं वगैरे इथं अडवतोय तो येऊन। आणि मग त्याच्यानंतर अहो आम्ही असं कला पुढं बोलतच असते, तरीसुद्धा सरोज म्हणतात की गप्पा बस ग तू, जे काही घडलंय ना त्याच्यावरनं जर तमाशाच करायचा झाला ना तर खूप मोठा तमाशा करता येईल असं इथे सरोज म्हणते कलाकडे बघून। आणि मग त्याच्यानंतर इथे असा खूपच ती बडबडते, पण तुझ्याशी बोलणं म्हणजे ना पायथ्या घड्यावर पाणी आहे असं इथे ती म्हणते, खूपच बडबडते। आणि अद्वैत, तू ज्या मुलीला तू अजून बायको म्हणूनही स्वीकारलं नाहीस तिच्याबरोबर तू मला तरी बोलायलाच असं ती सरोज म्हणत असते। आणि पुढे असंही म्हणते, जे काही घडलंय ना, जे काही मी बघितलंय, मला खात्री आहे की हे सगळं ना या मुलीमुळेच घडलंय, तिच्या पुढे करण्यामुळेच घडलेलं आहे असं इथे म्हणते। आबा विचारतात आता की सरोज अगं नेमकं तुला काय म्हणायचंय, तू असं का बडबडतीयस असं विचारल्यानंतर आता अद्वैत पण असं बघायला लागलाय बरं काही उत्तर काय देते त्याच्याकडे। तर आता आई म्हणते म्हणजे सरोज म्हणते की आबा मी आणि सोहम सकाळी जेव्हा पोचलो ना तेव्हा ते दोघं
तेव्हा ते दोघं असं ती थांबते आणि आता अद्वैत पण बघायला लागलाय. तर तेवढ्यात रोहिणी लगेच इथे विचारते की तेव्हा काय ग सरोज वहिनी असं म्हणून. आणि मग आता सरोज म्हणते की ते दोघं एकमेकांच्या मिठीत होते असं म्हटल्यानंतर इकडे कलाची आई हळूच हसतीये गालामध्ये आणि ते म्हणजे हात धरते कलाचा. बाकी सगळे पण इथे गोड हसतायत बरं का. आणि मग आता सरोजचा मोर्चा इथे कलाकडे वरतोय. आबा त्याला समजावत असतात, अगं ती बायको आहे तिची, जरा समजुतीनं घे तू. तर आता सरोज म्हणते, हे बघ कळलं तुला, मला तमाशा करायचा नाही म्हणून मी काय म्हणतो ते कळलं तुला. बाकीची लोक म्हणत असतील तुला अद्वैतची बायको, पण अद्वैत माझा मुलगा आहे आणि तो तुझा बायको म्हणून कधीही स्वीकार करणार नाही. मी त्याला तसं करू देणार नाही असं आता इथे सरोजनं सांगितलंय. आणि बघू पुढे काय काय होतंय ते. तर ताणाचं वातावरण झालंय बरं का एकदम आता, कारण डायरेक्ट तिनं सांगितलंय मी त्याला असं करू देणार नाही म्हणून. आणि आता रजनी ती बाजू सावरते आणि म्हणते की आता अद्वैत तू दमलायस, मला वाटतं की तू इथे आराम करायला जा असं इथे अद्वैतला सांगते. आणि अद्वैत निघत असतो. तोपर्यंत इथे रोहिणी सांगते की का म्हणजे दिव्यागारच्या क्लायंटचं काय झालं वगैरे असं सगळं विचारत असते. तर तो म्हणतो नाही माझा फोन बंद होता त्याच्यामुळे मी काहीच करू शकलो नाही ते. पण रोहिणी त्याला थांबवून परत म्हणते की अरे ते काम आहे ना ते राहुलनं पूर्ण केलं असं म्हणून इथे रोहिणी राहुलचं कौतुक करत असते. पण इकडे कला आणि म्हणजे अद्वैत त्या वेगळ्याच विचारत असल्यामुळे तो इथे ऐकून घेत नाही आणि तो इथे पुढं जातो. आणि आबा पण त्याला पाठवतात की जा म्हणून. तर रोहिणी लगेच इथे आबांच्या जवळ येते आणि म्हणते की बघितलं ना, याला ना राहुलचं अजिबातच कौतुक नाहीये, कसं तो लगेच निघून गेला बघा. हेच जर काम अद्वैतनं केलं असतं तर किती कौतुक केलं असतं त्याचं, असं सगळं इथे रोहिणी ते म्हणते अद्वैत निघून गेल्यानंतर. तर आबा तिला म्हणतात की तू आता म्हणजे काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस या दोघांबद्दल असं म्हणून इथे आता आबांनी रोहिणीला तंबी दिली आहे. तर रजनीसुद्धा आता निघून गेली आहे की बघू पुढे काय काय होते प्रेक्षकांनो. कलासुद्धा इकडे आवरायला जा म्हणून कलाला सुद्धा पाठवलं जातं आणि असे सगळे एक एक करून निघून गेलेत. तर अशा पद्धतीनं रजनी गोड हसतीये कलाकडे बघून, सगळे छान स्माईल करतायत. पण इकडे टेन्शनचं वातावरण सुद्धा आहे बरं का. आबा मात्र इथे विचारात दिसत आहेत आपल्याला. तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो, नैना आणि राहुल इकडे दोघं जण आलेले आहेत दवाखान्यात. चला मॅडम आलं आपलं क्लिनिक, उतरा. तर ती म्हणते जाऊ दे, मी आता नको आता असं ती म्हणत असे. काय नको म्हणजे, अगं तूच म्हणाली होतीस ना अंधे असताना सोड म्हणून मी आलोय ते तुला सोडायला. ऐक ना, मी काय म्हणते, मी तुझ्याबरोबर आता ऑफिसमध्ये येते ना, ऑफिससोबत तुझ्याबरोबर. क्लिनिकला मी नंतर जाईन. अगं वेडी आहेस का तू, तुझी अपॉइंटमेंट आहे ना इथे आणि मी ऑफिसमध्ये आल्यावर तुला सगळ्या संध्याकाळी बोलूच आपण याबद्दल. तू अपॉइंटमेंट मिस नको करूस, मला खूप कामं आहेत, मला जाऊ दे. अरे मी घेईन रे अपॉइंटमेंट नंतर, आय प्रॉमिस. आता मी येते ना ऑफिसला तुझ्याबरोबर, प्लीज. बायको तू ऑफिसमध्ये येऊन काय करणार आहेस आता. आणि हे बघ मी एक काम करतो, वाटल्यास तर ड्रायव्हरला पाठवतो, तर तू तुझं आवरलं की गाडी घरी घेऊन जा, मला खूप कामं आहेत ग, मी येते ना रे प्लीज. तोपर्यंत आता प्रेक्षकांनो ते नैना राहुलला सांगत असे मी येते ना, तोपर्यंत इथे आता सौरभनं एंट्री घेतली आहे बरं का. त्यामुळे नैना नाईलाज असताना इथे गाडीतनं खाली उतरते. तो म्हणते हॅलो. तर तो म्हणतो काय चाललंय असं म्हणून इथे विचारते. डॉक्टर आय एम गुड असं इथे राहुल सांगतो सौरभला. तुम्ही येताय ना. अरे नाही मी कुठे असं म्हणून राहुल म्हणतो. आणि ही आली आहे ना माझी बायको, तिची अपॉइंटमेंट आहे ना आज असं इथे तो सांगतो बरं का. आणि मी येऊन तरी काय करणार आहे. अहो त्यात काय झालं, तुम्ही तर यायला पाहिजे, नवरा बायकोच्या अपॉइंटमेंटमध्ये येऊ शकतो. आणि आजकाल नवरेच जास्त उत्सुक असतात हो असं म्हणून बाकी कायचे नवरे. तर तोपर्यंत इकडे नैना बाहेर येते. एक्सक्यूज मी असं म्हणते डॉक्टर सौरभ, आणि बाहेर येते बरं का ती गाडीतनं उतरून. आणि मग सौरभला इथे काय काय सांगते बघा प्रेक्षकांनो, की माझा नवरा आहे ना, बाकीच्यांच्या नवऱ्यांचं काही माहिती नाही, बाकीच्याचे नवरे रिकामे असतील, पण माझा नवरा ना अत्यंत बिझी असतो. एवढं मोठं चांदेकर एम्पायर सांभाळणं किती सोपं गोष्ट नाही आहे ती. त्यामुळे तो अत्यंत जबाबदार आहे. तर तो आत्ताही तो ऑफिसला चाललाय. तर तो मला तेच सांगत होता, तेच आम्ही गाडीमध्ये बोलत होतो. तर लगेच इकडे राहुलकडे, ओके राहुल तू जा, मी इकडची कामं करते आणि मग तुला वाटल्यास काहीतरी वाटलं तर फोन करेन मी तुला असं म्हणून तिथे राहुलला सांगते. तर राहुल म्हणतो अगं तुझं मत लगेच तर बदलतं इथे असं म्हणतो तो, कारण इथे आधी ती नाही म्हणत असते ना. ठीक आहे एनिवे मी येतो असं म्हणून आता इथे राहुल निघून गेलाय बरं का. राहुलला इथे ती पाठवून देते. राहुल निघून गेल्यानंतर इकडे सौरभ आणि नैना काय काय बोलतात बघूया. सौरभ म्हणतो काय
कुठे आहेत माझे पैसे असं तो सौरभ विचारतोय. तर म्हणते अरे मी तुला सांगितलं ना, मला थोडासा वेळ दे, मी तुला आणून देते पैसे असं मी सांगितलंय ना रे तुला, तू असं का करतोयस असं म्हणून इथे तो नैना सांगत असते. आणि म्हणते आतापर्यंत तू प्रयत्नच करत होतीस, एवढे दिवस काय झालं, काय केलं होतं, मी तुला सांगितलं ना माझ्याकडे जास्त दिवस नाही आहेत, लवकरात लवकर पैसे दे म्हणून, तुला काय काम, तू काय कामाचीच नाही आहेस, तुझ्या नवऱ्याकडनंच नाही ते पैसे काढायला पाहिजेत असं इथे सांगतो. थांब तुझा भांडा आता ना त्याच्या पुढ्यातच फोडतो असं म्हणून इथे सौरभ सांगतोय. आणि तोपर्यंत नैना इथे हात जोडून म्हणते मी तुला म्हणाले ना मी तुझे सगळे पैसे तुला देते असं म्हणून. आणि प्रेक्षकांना आता खरी मजा आहे बरं का, कारण नैनाने हात जोडलेला आहे आणि तिकडनं राहुल येऊन त्या दोघांना परत बघतोय आणि नैनाला हा विचारतोय की असं काय म्हणजे तुझ्या विसराळूपणा आलाय का वगैरे असं इथे तो विचारतो. तर ते म्हणते की काय झालं नेमकं, तर नाही तू तुझी फाईल तुझे रिपोर्ट जे काही आहे ते गाडीतच विसरलीस, ते मी इथे तुला परत द्यायला आलोय असं म्हणून राहुल सांगतो. आणि मग नैना इथे हुश करते. बघूया पुढे काय काय होणार आहे ते. अद्वैत इथे काहीच नाही, पॉईंट टू पॉईंट आठवायचा प्रयत्न करतोय तरीच मला काही का आठवत नाहीये, काय झालं असेल नेमकं असं म्हणून तो इथे विचार करत उभा राहिला बरं का. मला का नाही आठवत आहे, काय म्हणजे कळलं कसं नेमकं, आता काय झालं ते कळणार कसं असं सगळं तो इथे विचार करतोय. तोपर्यंत आता कला इथे आलेली आहे. मग अद्वैत इथे पुढे म्हणतो की आमच्यात जे काही झालंय ते 100% हिला माहिती असेल, हीच सांगू शकेल असं म्हणतो. आणि दोघं जण एकमेकांना एकदम एका वेळी हाक मारतात बरं का. आणि मग ते म्हणते चांदेकर मला सांग तू माझाही चार्जर आणलायस ना रे असं कला इथे विचारते. तर अद्वैत इथे काही बोलत नाही आधी. आणि मग अरे चांदेकर असं काय करतंयस, मी तुझ्याशी बोलतीये, आणलायस ना माझा चार्जर. तर तो म्हणतो की हो मी आणलाय असं म्हणून तो सांगतो बरं का. मग दे ना रे मला फोन चार्जिंग लावायचं असं वगैरे तिथे बोलते. खरे बोल असं तो म्हणतो. मग तो काय अरे तू बोल, तू हाक मारलीस ना, अगं तू बोल ग, तू हाक मारलीस म्हणून मी थांबले असं इथे दोघांचं तू मै चालू आहे बरं का. अद्वैतला आता कसं बोलायचं ते समजत नाहीये, काय ऑप्शनच नाही आता हिला विचारायलाच पाहिजे. तर कला म्हणते काय, अरे मग कुठे काय, अरे मग असा धीर गंभीर आवाज, दीर्घ श्वास, विचारी नजर असं सगळं म्हणत असताना इकडे अद्वैत असे खुणा करतो, हात बरे करतो. काय बघ मला काय वाटतं माहितीये का, आता काय वाटतंय तुला, मला वाटतं की अगं पॉझेस कसले घेतेस बोल ना, मला वाटतंय की तू आता गझल गायच्या तयारीत आहेस काय, अरे दे टाळ्या कसल्या देतेस तू, जोक कसले मारतेस, अरे मग काय तुझा चेहरा बघ कसा झालाय, तुझी नजर बघ, तुझे डोळे बघ, कपाळावर आठ्या, धीरगंभीर डोळे, विचारी नजर, खर्जातला आवाज, म्हणून विचारलं मी असं का बघतोयस किंवा कसला विचार करतोयस असं म्हणते. आणि मग पण चांगला दिसतोस तू असं असं म्हणून तिथे कौतुक करते. आणि मग अद्वैत म्हणतो आता मी हिला चांगला कधीपासून दिसायला लागलो, अचानक मी हिला सगळं छान कसा काय वाटायला लागलो. आता अद्वैतला परत टेन्शन आलं आणि कला त्याची पुरेपूर मजा घेते बरं का. चांदेकर काल रात्री काय, काल रात्री कुठे काय, अगं तू काय बोलतेस, मी कुठे काय बोलतेय, हे एक वाक्य पूर्ण कर ना, अर्धवट बोलतेस, अरे तू मला वाक्यच पूर्ण करू दे ना. अरे काल रात्री ना मी माझा फोनच चार्ज करायचे विसरले म्हणून मला मग चार्जर हवा आहे माझा असं म्हणते. एवढंच, हो एवढंच, थांब हिला वेगळं काही बोलायचं आहे का असं म्हणून तो परत इथे विचार करतोय. पण ही मुद्दा म्हणून सगळं काहीतरी उलटं सुलटं बोलते, असं काय झालंय का चांदेकर, काय झालंय असं म्हणून परत इथे कला विचारते. मग तो म्हणतो काय नाही, अरे मग दे ना मला माझा चार्जर. मग शेवटी अद्वैत चिडून ना इकडे कलाला इथे तो चार्जर नेऊन देतो बरं का. प्रेक्षकांनो मजा मजा येते, दोघं जण जरा खूपच म्हणजे मजा करतायत. अद्वैतची इथे कला खूपच मजा घेते. आणि मग शेवटी इकडे ती बसते आणि मग म्हणते की काल रात्री, मग तो म्हणते काय झालं बस सांगते. मग अद्वैत तिकडे कलाच्या जवळ बसायचं सोडून ना इकडनं असा फेरा घालतो आणि मग इथे बेडजवळ येतो. आणि मग काल रात्री काय झालं सांग ना, काय बोलतेस तू बोल ना असं म्हणून तो सारखं सांगत असतो. कला काहीही बोलायला कबूल नाही आहे बरं का, ती मुद्दामून अशी की नाही स्पेस 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 घेते इकडे. बघूया कला सांगते का अद्वैतला. मग तोपर्यंत हात जोडते असं काहीतरी विचारतो इथे राहुल की तू हात का जोडतेस वगैरे, नेमकं काय चाललंय, माझ्या बायकोला काय वेगळी ट्रीटमेंट वगैरे चालू आहे का, काय इंजेक्शन्स वगैरे देत आहे का. तर ती लगेच नैना म्हणते की हो रे, तो मला खूप इंजेक्शन वगैरे काहीतरी चालू करणार होता आणि म्हणून मी त्याचे म्हणजे त्याला नाही असं म्हणतेय. मग ते रिपोर्ट्स द्यायला आलोय असं परत सांगतो. आणि मग रिपोर्ट देताना नाही ते लगेच त्याची खस्सकन ओढून घेते आणि म्हणते असं का तू खस्सकन ओढून घेतेस वगैरे विचारतो. मग त्याच्यानंतर ती म्हणते नाही तुला गडबड असेल ना म्हणून मी एकदम असं खस्सकन
पटकन ओढून घेतले की तुला ऑफिसला पण जायला उशीर होतोय. मग असं सगळं तो म्हणजे ती सावरायची बाजू सावरायचा प्रयत्न करते नैना आता पुरेपूर. आणि या दोघींची म्हणजे नैनाची जी काही तारांबळ उडतीये, जी काही मजा उडती, जी काही ती भंबावली आहे, ते सौरभ बघूनला खूप आनंद होतोय सौरभला. इकडे आता पुढे काय काय होणार, सौरभ खरंच इकडे राहुलला सांगणार का त्याचं जे काही सत्य आहे ते. डॉक्टर आहे तो तुला ट्रीटमेंट देणारच असं तो पुढे म्हणतो. आणि मग तो म्हणतो माझ्याकडे थोडा वेळ आहे, मी एक काम करतो, मी सुद्धा येतो असं म्हणून आता तो ट्रीटमेंटला यायला तयार झाला. आणि सौरभ इकडे हसतोय बरं का. राहुलने त्यावेळी प्लॅन चेंज केला आहे आपला. जरा मजा वाटते या दोघांचं म्हणजे असं जे सस्पेन्स बघताना. मग त्याच्यानंतर आत्ता मी तिला हेच म्हणालो होतो की राहुलने कधीतरी यायलाच पाहिजे होतं वगैरे, तर बरोबर ना असं इथे ती जर सौरभ विचारतोय मुद्दामून नैनाला. आणि नैनाकडे बघून इथे असतात त्या नैनाची भंबेरी उडाली बरं का. राहुल पण इथे ट्रीटमेंटला येतो म्हणून सांगितलं, इकडे सौरभ पण आहे. नेमकं काय काय होणार, ट्रीटमेंट होणार का आणि काय होणार बघूया पुढे आपण. तर इकडे कला आणि अद्वैतचं अजून तेच चालू आहे बरं का. मी तेच म्हणत होते की अगं तू अर्धवट बोलू नकोस ना सारखं सारखं, पण तू पूर्ण बोलू दे ना तू, असं म्हणून परत इथे कला ओरडते बरं का अद्वैतला. मग अद्वैत म्हणतो हो हो सॉरी तू बोल ना तू बोल, मी गप्पा बसतो असं वगैरे तो सांगतोय. आणि मग त्याच्यानंतर कला इकडे गप्पा बसते. तू काहीतरी सांगत होतीस ना काल रात्री, त्यामुळे काय मग माझा फोन नाही चार्ज करू शकले रे. मग काय तू ते काय बोलतेस फोनचं, याचा काय संबंध आहे, ही काय मॅड आहे का जरा, असं तो मनातल्या मनात म्हणतो. काय मी माझा फोन रोज रात्री चार्ज करतो तुला माहिती आहे ना, पण काल रात्री आपली काय अवस्था झाली होती माहिती आहे ना तुला. हिला नक्की माहिती असणार काय झालंय ते. आता अद्वैतकडे कला अशी बघते बरं का. नाही काय काय झालं होतं असं म्हणून अद्वैत इथे विचारतोय. आणि मग असं काय विचारतो जसं काय तुला आठवतच नाही आहे. डाळीचे पेले रेचवत होतास, वाटेल ते बरळत होतास, काही आठवत नाही. आणि मला विचारतोय 1 2 3 4 आठवत आहे का असं म्हणून विचारते. आणि मग हे असं बोलते याचा अर्थ आगाऊ असं म्हणते आणि लाजते बरं का. आणि मग त्याच्यानंतर खरे 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 अरे 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 एवढ्या जोरात हाका मारू नको ना. किती म्हणजे काय हे, कुणी ऐकलं तर काय वाटेल. किती प्रेम आहे नवऱ्याचं बायकोवर. प्रेम आहे काही काय बोलतेस तू, मग काय अरे खरे 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 हाक मारतोयस ना तू असं म्हणून तिथे कला अजून त्याची मजा घेते बरं का. मला तुला एक सांगू का, काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे, बोल बोल असं म्हणून तिथे हेच की. आणि परत ते काल रात्री तो असा अद्वैत लांब लांब जातोय बरं का. काल रात्री नेमकं काय काय झालं या ते होय असं ती म्हणते. ते होय म्हणजे अरे ते रे ते होय असं म्हणून इथे म्हणजे कला म्हणते ते होय काय म्हणतेस नीट सांग काय झालंय ते असं म्हणून ते अद्वैत म्हणतो. मग म्हणजे नंतर सांगते, म्हणजे एक गोष्ट घडली काल चांदेकर असं म्हणते. आणि मग तेच म्हणतोय मी जे काय घडलंय ते स्पष्ट सांग ग, बोल ग, जे झालं ते नाही म्हणजे काय काय झालं काय तू बोल ग असं म्हणून तो इथे सांगत असतो जो काय बोलतेस ते. बापरे आता काय झालं, बापरे दूध ठेवलंय मी गॅसवर, अरे बापरे उतू जाईल ना आता, कुठे तू कुठला विषय कुठे काढतेस, अरे गॅस बंद करायला हवा मी जाते. अगं तू कुठे जातेस लंगडत, तू कुठं जातेस तू लंगडत, एक काम कर तू थांब इथे, तू इथे बस, मी जातो, मी पटकन दूध बंद करतो आणि येतो. आणि मग इकडे तो निघून जातोय. आणि इकडे अद्वैत इथे कला हसतीये. अद्वैत गेलं अरे देवा म्हणजे हा अजून त्याच विचारात आहे, कसं व्हायचं या चांदेकरचं, इतका परफेक्शनिस्ट म्हणतो. आणि चांदेकर असं ती इथं विचार करते. परत त्याला म्हणते आणि म्हणते तू किती चांगला आहेस रे तू असं, आणि म्हणते का त्याला बोलवून तो अगदी धावत येतो. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांना तो असा जोरजोरात ओरडत असतो, म्हणजे कला ओरडत असते. आणि मग सरोज तिथे येते बरं का. आणि सरोज म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि आता सरोजने कलाला जे काही बोललं आहे त्याच्यावर कलाने सरोजला काय उत्तर दिलं आहे ती ठाम सांगते की मी कला अद्वैत चांदेकर आहे, मी त्याची बायको आहे, हे असं ती ठाम सांगते. उद्याच्या भागात काय होणार जाणून घेऊया, बघत राहा.